नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बॅक माय शुभांगी पाटील चॅनल। तर सर्वांना गुड मॉर्निंग। तर मी आहे शेगाव रेल्वे स्टेशनवर। आम्ही सकाळी लवकर उठलो 3 वाजता, कारण की म्हटलं लवकर म्हणजे पोहोचलं पाहिजे। तर 3 वाजता उठलो आम्ही। तर काय इथं घाई आलो, असं माहीतच नाही। आम्ही तिकीट काढलं, नंतर माहिती झालं की रेल्वे 2 तास लेट आहे म्हणून। तर आता आम्ही इथं रेल्वे स्टेशनवर थांबलेलो आहे। बघा आमचा शिवांश आणि ही तुमची दाजी बसलेले मोबाईल पाहत। आणि रेल्वे स्टेशनवर थांबलो असं माहीतच नाही आम्हाला। असं वाटलं की आम्ही पटकन म्हणजे लवकरात लवकर उन्हाच्या अगोदर माझ्या दादाच्या घरी पोहोचू, कारण की आजच कार्यक्रम आहे ना माझ्या दादाच्या घरी, म्हणून आम्ही लवकर पोहोचू म्हणून आम्ही लवकर निघालो। सकाळीच उठलो लवकर। यांनी तर मला 2:30 वाजताच उठून दिलं। 2:30 वाजता उठलं, आंघोळा सर्व झालं आमचं। आणि तेवढ्या मग आम्ही रस्त्याने आलो, 2 व्हीलरने आलो आम्ही। 2 व्हीलर आम्ही पार्किंगला लावली आता गजानन महाराजांच्या पार्किंगमध्ये। तर आणि पार्किंगमध्ये लावून आम्ही आलो रेल्वे स्टेशनवर। तिकीट वगैरे काढलं, पण काहीच असं माहीतच नाही आम्हाला की रेल्वे म्हणजे आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना, तर का लवकर गेलो होतो आपण। 5:30ची गाडी असते, 5:30ची गाडी होती ते मागच्या वेळेस। 8:15ला आम्हाला जळगावात पोहोचून देते ती। आम्ही म्हटलं बाबा 9:30 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत आम्ही माझ्या दादाच्या गावाला जाणार। कशाचं काय आमचं नशीबच, आमचं त्याच्यात नशीबच फुटका आहे। आम्हाला 8ची गाडी आता 8 वाजता येणार म्हणजे आता यायच्या संघ आली की माझं नशीबच फुटकं असते। तिथं जायला जळगावमध्ये जायला 10 वाजणार, 10:30 वाजणार। जाऊ द्या, आता अख्खा दिवसच घालू आपण जायचं तर आहेच ना। आमच्या हाती लागते का नाही काय माहिती। नाही, कार्यक्रम लागतच नाही आता। कार्यक्रमाची काही आशाच नाही, काऊन की हातीच नाही लागत तर काय। हे बघा ट्रेन येत आहे, ट्रेन पण दुसरी आहे, पण हे इथं थांबत नाही इथं ही ट्रेन थांबत नाही। हे आहे नाही तर मालगाडी आहे, मालगाडी मी म्हणलं बशाचीच ट्रेन आहे काय, ते तर मालगाडी आली।